नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी आज तुम्हाला कांदा पिकाविषयी थोडक्यात माहिती सांगणार आहे। कांदा लागवड कशी करायची आणि कांद्यांचं नियोजन कसं करायचं। तर कांदा लागवडीसाठी प्रथम आपल्याला जी जमिनीची निवड करायची, ती जमीन कशी असावी। तर कांदा लागवड पिकासाठी हलक्या ते मध्यम बारी जमीन उपयुक्त ठरू शकते आणि पाण्याचा उत्तम निचरा होणारी जमीन कांदा लागवडीसाठी अत्यंत उपयोगी अशी आहे। तर त्यानंतर कांदा लागवड आपली जमिनीची निवड झाली की पुन्हा लागवड पद्धत कशी करायची। अनेक शेतकऱ्याची आशा आहे की लागवड पद्धत कशी करावी आणि कोणता भरपूर फायदा। तुम्हाला लागवड पद्धतीमध्ये निरनिराळ्या पद्धतीत त्या अशा अनेक प्रकारे आपल्या सोयीनुसार लागवड करायची, थोडाफार फरक पडत असतो। तर या कांदा लागवड पद्धतीमध्ये काही भागामध्ये बी शेतात कायम ठेवून पेरून लागवड करतात, तर अनेक ठिकाणी गादी वाफे तयार करून त्याची पुन्हा लागवड करतात। रोपाची पुन्हा लागवड सपाट वाफ्यावर किंवा सरी वरंब्यावर करतात। काही भागात रोपाची पात कापून लागवड करतात, तर काही भागात पात न कापता लागवड करतात। या लागवडीच्या पद्धती झाल्या तर एका रोपापासून एकच कांदा मिळतो, त्यामुळे रोपाची संख्या योग्य प्रमाणात असणे हे अत्यंत महत्त्वाचे आहे आणि ते उत्पादन वाढीच्या दृष्टीने फार एक महत्त्वाचा जे टप्पा आहे, कारण एका रोपापासून एकच बी मिळू शकते। लागवड पद्धत झाल्यानंतर खते कांदा लागवड करताना कोणती खते द्यावी। कांदा लागवड करताना खते जे आपल्याला कांदा लागवड करताना जे आपले वाफे करायचे, त्यामध्ये कुजलेले असे शेणखत 20-25 गाड्या एकरी आपण टाकू शकतात जास्तीत जास्त। आणि सेंद्रिय खते किंवा कंपोस्ट खते यांचा वापर जास्तीत जास्त करू शकतात। जर आपल्याला रासायनिक खताचा जर वापर करायचा आहे तर कमीत कमी प्रमाणात करावा। रासायनिक खताचा वापर केल्यानंतर जे आपले कांदा पीक जे रोगास बळी पडते, ते सेंद्रिय खते टाकल्यानंतर आपण किंवा शेणखत कंपोस्ट खत टाकल्यानंतर कमी प्रमाणात रोगाला बळी पडेल। किंवा आता ही झाली जमिनीची जमीन कशी निवडायची ही पद्धत झाली, लागवडीची पद्धत झाली। आता खते झाले, यानंतर जे आपल्या कांदा पिकासाठी एक महत्त्वाचा टप्पा आहे, जी कांदा पिकावर कीड कोणकोणती कीड पडते। तर कांदा पिकावर प्रथम फुलकिडी किंवा थ्रिप्स मोठ्या प्रमाणात पडतात। आता फुलकिडी किंवा थ्रिप्स मोठ्या प्रमाणात पडतात, तर कांदा लागवडी आपण वेळीच थ्रिप्स आणि फुलकिडी यांचे नियंत्रण केले पाहिजे।